नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 15 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. त्यासोबतच आपण मित्रांनो 1 ते 15 एप्रिल मधील काही महत्त्वाचे प्रश्न देखील या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. कारण आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी यातील क्वेश्चन खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. नीती आयोगाने जारी केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा. अधिक माहिती जाणून घ्या. नुकतेच नीती आयोगाने मार्च 2026 मध्ये जारी केलेल्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये ओडिशा राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे. तर मित्रांनो, फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे? तर ओडिशा या राज्याने प्रथम स्थान पटकावलेले आहे. आणि ओडिशाला किती गुण मिळालेले आहेत? तर 18 प्रमुख राज्यांच्या श्रेणीमध्ये ओडिशाला 73.1 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे या इंडेक्समध्ये. आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर 18 प्रमुख राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा मित्रांनो पाचवा क्रमांक लागलेला आहे या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये शेवटला कोण आहेत? तर पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ ही अनुक्रमे या इंडेक्समध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. आता मित्रांनो, आपण नीती आयोग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय वारसा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने YouTube सोबत सामंजस्य करार केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संस्कृती मंत्रालय. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, लोकसंगीत आणि आदिवासी कला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने YouTube सोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर मित्रांनो, वारसा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने हा YouTube सोबत करार केलेला आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर यामागचा मुख्य उद्देश स्थानिक कलाकारांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सक्षम करणे आणि त्यांच्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने हा YouTube सोबत करार केलेला आहे. आता आपले केंद्रीय संस्कृती मंत्री कोण आहेत? तर गजेंद्र सिंग शेखावत हे केंद्रीय संस्कृती मंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. रणसंवाद 2026 सेमिनार कोठे पार पडला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगळुरू. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, रणसंवाद 2026 हे त्रिसेवा धोरणात्मक चर्चासत्र बंगळुरू येथे हवाई दल प्रशिक्षण कमांड येथे पार पडले. तर मित्रांनो, याचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उद्घाटन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच की CDS जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. आता या रणसंवाद सेमिनारमध्ये काय असतं? तर या सेमिनारमध्ये 2 दिवसीय सेमिनारमध्ये जमीन, समुद्र, आकाश आणि सायबर आणि अंतराळ यासारख्या विविध क्षेत्रातील युद्धांच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करण्यात आली या रणसंवाद 2026च्या सेमिनारमध्ये. आणि कुठे पार पडली मित्रांनो? हे तर बंगळुरू येथे पार पडली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, येस बँकेच्या MD आणि CEO पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनय तोनसे. अधिक माहिती जाणून घ्या. विनय मुरलीधर तोनसे यांनी येस बँकेच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच की MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, येस बँकेचे आता नवीन MD आणि CEO कोण असतील? तर विनय तोनसे असणार आहे. आता यापूर्वी कोण होते MD आणि CEO? तर प्रशांत कुमार हे MD आणि CEO होते. आता त्यांच्या जागी विनय तोनसे असतील आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? तर 3 वर्षांचा असेल. आता विनय तोनसे यांची ओळख काय? तर ते एक अनुभवी बँकर असून यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये MD म्हणून कार्यरत होते. तर मित्रांनो, येस बँकेचे MD आणि CEO पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी विनय तोनसे हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये MD म्हणून कार्यरत होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, गुजरातच्या कोणत्या उत्पादनाला नुकताच भौगोलिक मानांकन म्हणजेच की GI टॅग मिळालेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्याय 1 आणि 2 दोन्ही म्हणजेच की कच्चे खेरक खजूर आणि अंमलात चिक्कू या दोन्ही उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजेच की GI टॅग मिळालेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. गुजरातच्या कच्ची खेरक म्हणजे कच्ची खजूर आणि अंमलसार चिक्कू या 2 उत्पादनांना नुकताच प्रतिष्ठित भौगोलिक मानांकन म्हणजेच की GI टॅग मिळालेला आहे. आता कच्ची खेरक काय आहेत? तर कच्ची खेरक हे कच्छ मधील स्थानिक खजूर असून हे गुजरातचे दुसरे GI टॅग
मिळवणारे फळ ठरलेले आहे. आणि दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील अमलसाड चिक्कू हे त्यांच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध असून यालाही नुकताच जीआय टॅग मिळालेला आहे. तर मित्रांनो, नुकतेच अमलसाड चिक्कू आणि कच्चे केरक या दोन उत्पादनांना गुजरातच्या दोन उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे. आणि गरलोच्या साडी या देखील उत्पादनाला जीआय टॅग मिळालेला होता, पण तो 2024 मध्ये मिळालेला होता. अलीकडे कच्चे केरक, खजूर आणि अमलात चिक्कू या दोन उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्त बेस शहर या उपक्रमात सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते ठरले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वर्कला, भारत. संयुक्त राष्ट्राच्या UN प्रतिष्ठित 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट या उपक्रमात सामील होणारे केरळमधील वर्कला हे पहिले भारतीय शहर ठरलेले आहे. मित्रांनो, केरळमधील शहर आहे हे कचरामुक्त बेस शहर या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमात सामील होणारे हे पहिले शहर ठरलेले आहे. आणि किनारपट्टीवरील हे शहर UN हॅबिटेट आणि UNEP च्या पाठिंब्याने शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसाठी काम करत आहे, हे वर्कला शहर. आणि मित्रांनो, हे वर्कला शहर केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यात असं बसलेले एक शहर आहे. आणि हे अरबी समुद्राच्या कडेला असलेल्या अद्वितीय खडकांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे हे वर्कला शहर. कुठे आहे तर केरळमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील दसरा मैदानात करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हा उन्नत कृषी महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला होता तर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेला होता. आता याचा उद्देश काय तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत बी बियाणे, शेती यंत्रे आणि थेट बाजारपेठेशी जोडणे हे या उन्नत कृषी महोत्सव 2026 चा मुख्य उद्देश होता. तर मित्रांनो, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताची पहिली LGBTQ राज्यसभा खासदार सदस्य कोण बनली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेनका गुरुस्वामी. अधिक माहिती जाणून घ्या. ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी या भारतातील पहिल्या उघडपणे स्वतःची ओळख जाहीर करणाऱ्या राज्यसभा खासदार बनलेले. तर मित्रांनो, हे मेनका गुरुस्वामी कोण आहेत तर ते ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांनी स्वतःची उघडपणे ओळख जाहीर केलेली आहे आणि LGBTQ राज्यसभा होणाऱ्या त्या पहिल्या खासदार बनलेल्या आहेत. आता कोणत्या पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले तर तृणमूल काँग्रेस पक्षाने त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले आणि एप्रिल 2026 मध्ये त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा भारताचा पहिला कॅप्ड क्रिकेटपटू कोण आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रविचंद्रन अश्विन. अधिक माहिती जाणून घ्या. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा भारताचा कॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेटपटू पहिला कोण ठरलेला आहे तर रविचंद्रन अश्विन हा ठरलेला आहे. आणि त्याने कोणत्या संघाबरोबर करार केलेला आहे तर त्याने 2026च्या हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघासोबत रविचंद्रन अश्विनने करार केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, कॅन्सरला नोटिफायबल आजार घोषित करणारे राज्य कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. अधिक माहिती जाणून घ्या. तेलंगणा सरकारने एप्रिल 2026 मध्ये कर्करोगाला नोटिफायबल म्हणजे काय तर अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेले आहे. तर मित्रांनो, कोणी घोषित केलेला आहे कॅन्सरला नोटिफायबल आजार म्हणून तर तेलंगणा राज्य सरकारने. आता याचा फायदा काय होणार आहे आणि यामुळे काय होणार आहे तर राज्यातील सर्व सरकारी खाजगी रुग्णालयांना कर्करोगाच्या निदानानंतर 1 महिन्याच्या आत प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक झालेले आहे. तर यामुळे काय होणार आहे, आता सर्व सरकारी असो किंवा खाजगी रुग्णालय असो, कर्करोगाच्या निदानानंतर त्यांना 1 महिन्याच्या आत प्रशासनाला माहिती देणे आता या कॅन्सरला नोटिफायबल आजार घोषित केल्यामुळे माहिती देणे बंधनकारक केलेले आहे. आणि आता मुख्य उद्देश काय आहे या नोटिफायबल आजार घोषित करण्यामागे तर कर्करोगांची अचूक आकडेवारी ठेवण्यासाठी केंद्रीकृत टेस्ट कॅन्सर रजिस्ट्री तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कशाचा तर कॅन्सरला नोटिफायबल आजार म्हणून घोषित करण्याचा. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 15 एप्रिल प्लस 1 ते 15 एप्रिल मधील काही
महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपली AG MPSC हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.